आणि आता आपण थेट कोल्हापूरला जाऊया। आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहे। प्रताप, कसा एकूणच उत्साह आहे मिरवणुकांमधला? मृदुला बरोबर 8:30 वाजता मानाच्या जो गणेश मूर्ती होता तुकाराम माळीचा त्याच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। माझ्या समोर बघू शकता या साईडला की मोठमोठे गणेश मूर्तीचे सुद्धा आताच मिरवणूक सुरू झालेली आहे। कारण मानाची गणेश मूर्ती जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत कुठल्याही मंडळ पुढे जात नाही। त्याच्यामुळे बरोबर 8:30 वाजता गृहराज्यमंत्री सतेज पाटील असतील किंवा अन्य पाहुणे असतील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी विसर्जनाला सुरुवात झाली। आणि आपण पहिल्यांदाच बघतोय की मानाचा गणपती पुढे आणि त्याच्या पाठीमागे मोठी लाईन लागलेली आहे। मोठे सार्वजनिक गणेश मंडळ जे आहेत ते दुपारनंतर आपल्या गणेश मूर्ती बाहेर काढत होते, पण यंदा मात्र कोल्हापुरातलं चित्र वेगळं दिसते। कुठंतरी लवकर विसर्जन संपेल अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते। एकूणच विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। त्याचबरोबर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लवकरात लवकर विसर्जन संपावे या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केला असल्याचं प्रताप, वेळोवेळी आपल्याकडे येऊ आम्ही एकूणच मिरवणुकीची माहिती घेण्याबद्दल। धन्यवाद तुर्तासी माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।